हॅलो एव्हरीवन, या व्हिडिओमध्ये आपण सेट्स अँड रिलेशनमधलं एक्सरसाइज 5.2 मधलं क्वेश्चन नंबर 7 पाहणार आहोत. तर त्यांनी काय सांगितलेलं आहे, आपल्याला ए आणि बी दोन सेट दिलेले आहेत, R1 आणि R2 दोन सेट डिफाईन केलेले आहेत, दोन वेगवेगळे रिलेशन त्यांनी सांगितलं आहे. तर यामध्ये R1 हा नल सेट आहे दाखवायचा आहे, तर R2 हा युनिव्हर्सल सेट आहे हे आपल्याला दाखवायचं आहे. मग R1 इक्वल टू द सेट ऑर्डर्ड पेअर A, B सच दॅट A बिलॉंग्स टू A, B बिलॉंग्स टू B, A मायनस B इज ॲन इवन नंबर. तर R1मध्ये अशा ऑर्डर्ड पेअर एलिमेंट येणार आहेत की ज्यातला पहिला कंपोनंट हा सेट Aमधून येणार आहे, सेकंड कंपोनंट हा सेट Bमधून येणार आहे आणि त्यांचं जर सबस्ट्रॅक्शन A मायनस B जर इवन नंबर असेल, त्या दोन्ही इलेमेंटचा सबस्ट्रॅक्शन जर इवन नंबर असेल तर त्यांचा ऑर्डर्ड पेअर हा त्या सेटमध्ये जाणार. मग आपण चेक करूयात की असे किती इलेमेंट आहेत. आता त्यांनी सांगितलं आहे की हा सेट नल सेट आहे दाखवायचं आहे. नल सेट म्हणजे त्या R1मध्ये एकही इलेमेंट एक्झिस्ट असता कामा नये. मग आपण वन बाय वन एकेका इलेमेंटसाठी चेक करूयात. फॉर A इक्वल टू, आता Aमध्ये 6,8 दोन इलेमेंट आहेत. मग A इक्वल टू 6 घ्यायचं आणि Bमध्ये 3 इलेमेंट आहेत. मग A इक्वल टू 6 घेऊन Bमधल्या तिन्ही इलेमेंटसाठी त्यांचं सबस्ट्रॅक्शन इवन येतं का चेक करा. नंतर A इक्वल टू 8 घ्यायचं आणि या 8चं 1, 3, 5 सोबत सबस्ट्रॅक्शन इवन नंबर येतं का चेक करा. याप्रमाणे या इलेमेंटचं तिन्ही इलेमेंटसोबत रिलेशन चेक करायचं आणि सेकंड इलेमेंटचं सुद्धा तिन्ही इलेमेंटसोबत रिलेशन व्यवस्थित चेक करायचं. ओके. फॉर A इक्वल टू 6, A इक्वल टू आपण 6 घेतलं, B इक्वल टू सेट Bमधला पहिला एलिमेंट घेतला 1. दिस इम्प्लाइज द सबस्ट्रॅक्शन 6 मायनस 1 विच इज इक्वल्स टू 5. 5 हा इवन नंबर आहे का? इवन नंबर म्हणजे काय? 2च्या पटीतले. 2, 4, 6, 8, 10, 12, 24, 26 याप्रमाणे 2च्या पटीतल्या एलिमेंटना आपण इवन नंबर म्हणतो. पण इथं सबस्ट्रॅक्शन आलं 5 विच इज नॉट अ इवन नंबर. नेक्स्ट A इक्वल टू 6 फिक्स ठेवायचं. आता B पहिला एलिमेंट घेतला होता 3, आता सेकंड एलिमेंट घ्या 3. मग 6 मायनस 3 विच इज 3. अगेन दिस इज नॉट अ इवन नंबर. A इक्वल टू 6 फिक्स ठेवा. B इक्वल टू 5 घ्या. 6 मायनस 5 विच इज 1. अगेन दिस इज नॉट अ इवन नंबर. आता 6चे 1, 3, 5 सोबतचे जोड्या संपलेले आहेत. आता A इक्वल टू 8 घ्यायचं आणि B इक्वल टू 1. सेम प्रोसिजर. 8 मायनस 1 विच इज 7 विच इज ऑल्सो नॉट अ इवन नंबर. 8 मायनस 3 विच इज 5 विच इज अगेन नॉट अ इवन नंबर. 8 मायनस 5 विच इज 3 विच इज नॉट अ इवन नंबर. म्हणजे कुठलाच सबस्ट्रॅक्शन यामध्ये इवन येत नाही, म्हणून R1मध्ये एकही ऑर्डर्ड पेअर इलेमेंट येत नाही, म्हणून R1 इज इक्वल्स टू 5 विच इज अ नल सेट. नाव कन्सिडर द सेकंड सेट. आता आपण दुसरा सेट कन्सिडर करूयात R2. R2 कसं डिफाईन केलं आहे? R2 इक्वल टू द सेट ऑफ ऑर्डर्ड पेअर A, B सच दॅट A बिलॉंग्स टू A, B बिलॉंग्स टू B, देअर ॲडिशन A प्लस B इज ऑड नंबर. म्हणजे R2मध्ये असे ऑर्डर्ड पेअर इलेमेंट येणार आहेत ज्यामधला पहिला कंपोनंट हा सेट Aमधून असणार आहे, सेकंड कंपोनंट हा सेट Bमधून असणार आहे आणि त्या दोघांचे ॲडिशन हे ऑड नंबर येत असेल. म्हणजे हे तिन्ही कंडिशन सॅटिस्फाय व्हायला पाहिजे. पहिला कंपोनंट Aमधून, सेकंड कंपोनंट Bमधून आणि त्यांचं ॲडिशन म्हणजे ऑड नंबर. अशा प्रकारचे जे इलेमेंट आहेत ते इलेमेंट ऑर्डर्ड पेअर्ड इलेमेंट हे R2मध्ये जाणार आहेत. सेम प्रोसिजर. फॉर A इक्वल टू 6, B इक्वल टू 1. जसं मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणेच 6चे B सोबत 1, 3, 5 सोबत तिन्ही चेक करा. A इक्वल टू 8 घेऊन 1, 3, 5 सोबत तिन्ही चेक करा. आता 6 प्लस 1 7 ऑड नंबर आहे. 6 प्लस 3 9 ऑड नंबर आहे. 6 प्लस 5 11 ऑड नंबर आहे. 8 प्लस 1 9 ऑड नंबर आहे. 8 प्लस 3 11 ऑड नंबर आहे. 8 प्लस 5 विच इज इक्वल्स टू 13. दिस इज ऑल्सो अ ऑड नंबर. म्हणजे कुठल्याही इलेमेंटचं जर आपण ॲडिशन पाहिलं तर सगळेच इलेमेंट ऑड नंबर आहेत. म्हणजे R2मध्ये ऑर्डर्ड पेअर 6,1 पहिला इलेमेंट, ऑर्डर्ड पेअर 6,3 सेकंड इलेमेंट, ऑर्डर्ड पेअर 6,5 थर्ड इलेमेंट, 8,1 फोर्थ इलेमेंट, 8,3 फिफ्थ इलेमेंट, 8,5 लास्ट इलेमेंट इज ॲन युनिव्हर्सल सेट. म्हणजे R2मध्ये प्रत्येक ऑर्डर्ड पेअरचा इलेमेंट आलेला आहे. म्हणजे सगळ्याच जोड्या 6चे 1, 3, 5चे तिन्ही जोड्या आले.
8चे 135 सोबत तिन्ही जोडे आले, म्हणून हा युनिव्हर्सल सेट आहे, कारण हा मोठा सेट आहे ज्यामध्ये सगळेच ऑर्डर्ड पेअर इलेमेंट एक्झिस्ट होत आहेत.